मार्गदर्शक म्हणून कोणाला बोलावं, तर माझ्या डोक्यात अनेक नावं आले. पण महाराज, तुमचं जे काही शेतकऱ्यावरचं लिखाण पाहून आणि शेतकऱ्यावरची जे काही आपुलकी पाहून मी ह्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं. आणि ह्या पुढेही आपल्याकडून अपेक्षा आहे की भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होईल, शेतकऱ्याच्या अडचणी निर्माण होतील शेतकऱ्यांना, आपण कीर्तनाच्या माध्यमातून तर बोलतच असता, परंतु शेतकरी परिषदेमध्ये आपण एक त्या ठिकाणी आम्हाला मोलाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन तर करणारच आहात, परंतु आम्हाला काय सुचवता येते ते आज मुख्य बैठकीच्या ठिकाणी जे काही प्रमुख नियोजनपूर्व बैठक आहे त्या बैठकीच्या माध्यमातून आपण आम्हाला या ठिकाणी आज तुम्हाला वाटत असेल की संख्या कमी आहे, परंतु भविष्यामध्ये जे काही परिषद होईल त्या ठिकाणी खूप मोठी संख्या असणार आहे. आज काही कोणाला आपण विशेष निमंत्रण दिलेलं नव्हतं, फक्त महाराज आम्ही काय केलं, ग्रुपला मेसेज टाकला, हो आज नाही का आम्ही